चोरी कुणी पकडू शकणार नाही असं मतचोरी करणाऱ्यांना वाटलं होतं, पण चोरासकट मतचोरी पकडली गेली. उद्धव ठाकरेंची टीका. तर ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबईमध्ये 27 तारखेला मेळावा. महायुतीचा ॲटम बॉम्ब सर्वांचं काम तमाम करेल. पराभव दिसल्यानं निवडणुका लवकर घ्या म्हणणाऱ्यांकडून निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी. उपमुख्यमंत्री शिंदेंची विरोधकांवर टीका. आधी भाऊबंदकीचं नाटक, आता मनोमिलनाच्या नाटकाचं प्रमोशन सुरू. शिंदेंचा ठाकरे बंधूंना टोला, तर भाऊबंदकीचा संदेश मिंध्यांना अस्वस्थ करतोय. संजय राऊतांचा पलटवार. आमच्या प्रश्नावर फक्त निवडणूक आयोगानं उत्तर द्यावं. भाजप उत्तर देत असेल तर याचा अर्थ आयोग आणि भाजपची ही मिलीभगत. राऊतांचा आरोप. तर 1 नोव्हेंबरला जनतेची माफी मागण्यासाठी मोर्चा काढा. पण यांची टीका. तेढ निर्माण करणाऱ्या मेधा कुलकर्णींना अटक करा. मागणी करत रुपाली ठोंबरेंचा शनिवार वाडा परिसरामध्ये मोर्चा. शनिवार वाडा मेधा कुलकर्णींच्या बापाचा नाही, ठोंबरेंचा घणाघात. शनिवार वाड्यामध्ये नमाज पठण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. अज्ञात महिलांच्या विरोधात विश्रामबाग पोलिसात गुन्हा. मेधा कुलकर्णींसह हिंदू संघटनांनी काल केलं होतं आंदोलन. पुणे जैन बोर्डिंग जमीन व्यवहाराला स्थगिती. धर्मादाय आयुक्तांचे आदेश. एका कंपनीनं बोर्डिंगची 3000 कोटींची जागा 230 कोटींना हडपल्याचा आरोप. धर्मादाय आयुक्तांना स्थगिती देण्याचा अधिकार काय? त्यांच्या संगनमतानं व्यवहार झालाय. मोहळांसह सर्वांवर गुन्हा दाखल करा. रवींद्र धंगेकरांची मागणी. मंत्री संजय शिरसाटांच्या कृतीनं नव्या वादाची शक्यता. उपोषणकर्त्यालाच घरी बोलावून सोडवलं उपोषण. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून एका तरुणाचं 9 दिवसांपासून सुरू होतं उपोषण. सरकारमध्ये असे नमुने म्हणून सामान्य नागरिक अडचणीत. संजय शिरसाट स्वतःला ट्रम्प समजतात का? रोहित पवारांची टीका. सोलापुरातील भाजपच्या ऑपरेशन लोटस नंतर अजितदादांची राष्ट्रवादी सतर्क. दत्तात्रय भरणे सोलापुरात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा घेणार. भरणे सोलापूर जिल्ह्याचे संपर्क मंत्री. डुक्कर परवडलं पण सरकार नाही. एखादा आमदार कापला तर आत्महत्येची वेळ येणार नाही. बच्चू कडूंचं वादग्रस्त वक्तव्य. तर बच्चू कडूंनी बालिशपणासारखं बोलणं थांबवावं. प्रवीण दरेकरांचा सल्ला. उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मराठवाड्याचा दौरा करणार. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये ठाकरेंचा दौरा. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या भरपाईची माहिती घेणार. अतिवृष्टीग्रस्तांना मदतीसाठी सरकारकडून आणखी 648 कोटींचा निधी मंजूर. राज्यातील 23 जिल्ह्यांमध्ये निधी वितरित करण्यास मान्यता. नुकसानग्रस्तांना मोठा दिलासा. तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यामधील भूसंपादनासाठी 19 कोटींचा निधी मंजूर. राज्य सरकारकडून जिल्हाधिकाऱ्यांना निधी वितरणासाठी मान्यता. भूसंपादनाच्या कामाला वेग येणार. देशभरासह महाराष्ट्रामध्ये दिवाळीचा मोठा उत्साह. नव्या वर्षाचा नवा संकल्प करत चैतन्यमय वातावरणामध्ये दिवाळी साजरी. दिव्यांच्या प्रकाशामध्ये आसमंत उजळून निघाला. सीमेवरील सैनिकांसाठी आधार सोशल ट्रस्टकडून दिवाळीचा फराळ. मुख्यमंत्री फडणवीसांकडून फराळाच्या ट्रकला हिरवा कंदील. पंतप्रधान मोदींकडून जवानांसोबत दिवाळी साजरी. मोदींकडून INS विक्रांतलाही भेट. तर मोदींनी राष्ट्रपती मुर्मूंची भेट घेत दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.